हिंदू धर्मात अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटले जाते आणि या पवित्र महिन्यात भगवद्गीतेतील 15व्या अध्यायाचे म्हणजेच पुरुषोत्तम योग या अध्यायाचे पठण करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। या अध्यायात केवळ 20 श्लोक असून याचे वाचन केल्याने अनेक आध्यात्मिक आणि व्यावहारिक फायदे मिळतात। अधिक मासात भगवद्गीतेतील 15वा अध्याय वाचण्याचे मुख्य फायदे जाणून घेऊया। नंबर 1, अक्षय पुण्याची प्राप्ती, म्हणजेच अधिक मासात केलेल्या भक्तीचे अनेक पटींनी फळ मिळते। त्यामुळे या महिन्यात रोज हा अध्याय वाचल्याने अखंड पुण्याची प्राप्ती होते। नंबर 2, पितृदोष निवारण, ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतानुसार या काळात 15व्या अध्यायाचे पठण केल्याने पितरांना सद्गती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते। नंबर 3, मोक्ष आणि आसक्तीतून मुक्ती, हा अध्याय संसारातील मोहापासून दूर राहून परमात्म्याचे ज्ञान मिळवण्यास मदत करतो, ज्यामुळे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते। नंबर 4, मानसिक शांती, या अध्यायाच्या नित्यपठणाने मनातील नकारात्मक विचार, चिंता आणि नैराश्य दूर होऊन मानसिक शांती किंवा स्थिरता लाभते। 5, ईश्वरी कृपेचा लाभ, 15व्या अध्यायाला गीतेचा अर्क किंवा सार मानले जाते। याचे वाचन केल्याने भगवान श्रीकृष्णांची म्हणजेच पुरुषोत्तमाची विशेष कृपा प्राप्त होते। नंबर 6, पापांचा नाश, नकळत झालेल्या चुका आणि पूर्वजन्मातील कर्माच्या दुष्परिणामांचे निवारण होते। नंबर 7, मुलांसाठी सोपे, हा अध्याय गीतेतील सर्वात लहान अध्यायांपैकी एक असल्याने अधिक मासाच्या निमित्ताने मुलांकडून हा पाठ करून घेणे खूप सोपे आणि संस्कारक्षम ठरते। या अध्यायाला पुरुषोत्तम योग म्हणतात। भगवान श्रीकृष्ण यात अश्वत्थ म्हणजेच उलटा वटवृक्ष या रूपकाचा वापर करून संसार, जीव, आत्मा आणि परमात्मा याचे सत्य स्वरूप समजावून सांगतात। शरीरातील अन्नाचे पचन करणारी शक्ती आणि प्रत्येक जीवाची स्मृती हे देवाचेच रूप आहे, हे ज्ञान या अध्यायातून मिळते। जर तुम्हाला अधिक मासामध्ये अधिक लाभ हवा असेल तर 15व्या अध्यायाच्या पठणासोबत ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षरी मंत्राचा रोज 108 वेळा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।